संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याचा मागणीसाठी पैठणमध्ये मराठा बांधवांनी मोर्चा सुरू केलाय। मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी झालेले आहेत। तसंच या मोर्चामध्ये मनोज जरांगेही सहभागी झालेत। पैठणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील देखील सहभागी झालेले आहेत। मराठा समाजाने या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जरांगे पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। पैठणमध्ये हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि आता भाषण देखील मराठा नेत्यांकडून केली जाणार आहे। हा समाजावरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पैठणमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झालेले आहेत। तसंच मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडावं, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या मोर्चाद्वारे केली जाते। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन त्यांनी पूर्ण करावं असं विधान देखील जरांगे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। जी निर्गुण हत्या झाली त्यासोबत स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी परभणी यांची पोलीस कोठडीमध्ये जो अनैसर्गिक मृत्यू झाला, संतोष देशमुख हत्येप्रकरणी तसंच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात जे कोणी अधिकारी संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी देखील मागणी या मोर्चामधून करण्यात आलेली आहे। तसंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जे आरोपी आहेत, जो मुख्य आरोपी आहे कृष्ण आंधळे, तो अद्यापही फरार आहे, त्याला देखील अटक करावी आणि या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या मोर्चाद्वारे केली जाते। मराठा समाजाने या मोर्चाचं आयोजन करण्यात केलेलं आहे। देशमुख हत्ये प्रकरणात न्यायाची मागणी करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। संपूर्ण देशमुख कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर मोर्चात सहभागी झालेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी।